सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेश उत्सव आणि दसरा दिवाळी धमाका ऑफर खरेदी करा LED टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज, इन्व्हर्टर बॅटरी आणि आटा चक्की आणि मिळवा आकर्षक बक्षीस। ऑफर कालावधी 19 सप्टेंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत। लकी ड्रॉ सोडत 1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरं बक्षीस फ्रीज, तिसरं बक्षीस मोबाईल फोन, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस 32 इंची LED टीव्ही। ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधनं आरक्षण मिळावं या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीनं चौंडी इथे 21 दिवस आमरण उपोषण करण्यात आलं। शासनानं 50 दिवसांचा वेळ मागितला आणि लिखित आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। 15 दिवस उलटले तरी शासनाकडनं यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांच्या सोबत कुठलाही संवाद झालेला नाहीये। राष्ट्रपतींना भेटण्यासाठी वेळ मागितलाय परंतु अद्याप भेटीचा वेळ दिला गेला नाहीये। राज्य सरकार धनगर आरक्षणाबाबत उदासीन दिसतंय असं चित्र आहे। त्यामुळे धनगर बांधवांनी सरकारला आपली ताकद दाखवून देण्यासाठी देशाचे शक्तीपीठ पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मस्थळी चौंडी इथे दसरा महामेळावा घेऊन आरक्षणाचे सीमोल्लंघन करायचं आहे। या मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी मंगळवारी केलंय। धनगर आरक्षणाबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी यशवंत सेनेच्या वतीनं चौंडी इथे मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले बोलत होते। यावेळी यशवंत सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अण्णासाहेब रुपनवर तसेच प्रदेश अध्यक्ष माणिकराव दांगडे आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी बोलताना बाळासाहेब दोडतले म्हणाले की धनगर समाजाला ST मधनं आरक्षण देण्यास आदिवासी समाजानं विरोध केलाय। आदिवासी समाजाच्या खासदार आमदारांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन हा विरोध दर्शवलाय। यानंतर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनीही राष्ट्रपतींची भेट मागितली होती, मात्र अद्याप राष्ट्रपती भवनानं कुठलंही उत्तर दिलं नाहीये। त्यामुळे राष्ट्रपती हे फक्त आदिवासी समाजाचे आहेत का की देशाचे आहेत अशीच भावना धनगर समाजाची झाली आहे। सरकारनं 15 दिवसात ठोस निर्णय घेतला नाही। आता उरलेल्या 35 दिवसांमध्ये राज्यभर फिरून समाजाच्या गाठीभेटी घेऊन सीमा उल्लंघन करण्यासाठी निमंत्रण देणार आहोत। मनोज जरांगे यांनी जसा मराठा समाज बांधव एकत्र बांधला आणि 14 ऑक्टोबरला 100 एकरामध्ये मेळावा ठरला, त्याचप्रमाणे आपण देशाचे शक्तीपीठ चौंडी इथे 20 एकरामध्ये महामेळावा भरवणार आहोत। यासाठी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकजूट दाखवावी आणि या सरकारला जागा करण्यासाठी धनगर बांधव उपस्थित राहतील असा विश्वास दोडतले यांनी व्यक्त केलाय। यशवंत सेनेचे प्रदेश अध्यक्ष माणिकराव दांगडे म्हणालेत की सरकारनं 50 दिवसांचा वेळ मागितलाय, तो दिलाय, परंतु उपोषण सुटल्यापासून राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलने सुरू ठेवून सरकारचं लक्ष वेधलं जात आहे। दसरा महामेळाव्यामध्ये समाजानं मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन दांगडे यांनी केलंय। उपोषण सुटल्यानंतर 15 दिवसातही सरकारने कुठलीही ठोस भूमिका घेतल्याचं या राज्यातल्या धनगर बांधवांना दिसलं नाही। राहिलेत 35 दिवस। या 35 दिवसात धनगर आरक्षणाचा ठोस निर्णय राज्य सरकार काय घेणार आहे हे सगळं अंधारात आहे। हे आमच्या स्पष्टपणे उजेडात आलेलं नाही। आम्हाला कुठलीही कल्पना या राज्य सरकारनं दिली नाही। 21 दिवसाच्या अमर उपोषणाची हे सरकार थट्टा नव्हे क्रूर थट्टा करतंय की काय हा प्रश्न या धनगर बांधवांच्या मनामध्ये आहे। म्हणून आज आम्ही तातडीनं आपल्या सगळ्यांना इथं बोलवलंय आणि जर या राज्य सरकारने नव्हे केंद्र या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांनी आदिवासी बांधवांच्या वतीने असं त्यांचं म्हणणं आहे की काही 22 आमदार राष्ट्रपती महोदयांना भेटले। त्या राष्ट्रपती महोदयांनी त्यांना वेळ दिला, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं ऐकून घेतलं। त्यांनी बाहेर आल्यानंतर सांगितलं की धनगरांना आदिवासीची सवलत मिळू नये याच्यासाठी आम्ही राष्ट्रपतींची भेट घेतली। आम्ही तात्काळ यशवंत सेनेच्या वतीनं मी आणि आमचे प्रदेश अध्यक्ष दांगडे साहेबांच्या लेटर पॅडवरती आम्ही राष्ट्रपती महोदयांना विनंती केली, मेल पाठवला। गेल्या 8 दिवसापूर्वी आम्ही त्यांना मेल पाठवलाय की आम्हाला वेळ द्या। धनगर आरक्षणाची भूमिका आम्ही आपल्या समोर मांडतोय। घटनेत असलेलं हे राज्य, हा देश घटनेवर चालतो। घटनेत असलेलं धनगर आरक्षण या राज्यकर्त्याच्या नाकर्तेपणामुळे धनगर बांधवांना मिळालं नाही। ते भूमिका
राष्ट्रपती महोदयांसमोर आम्हाला मांडायची होती, परंतु राष्ट्रपती महोदयांनी आम्हाला तो वेळ दिलेला नाही. माझी विनंती आहे त्यांना, किंवा राष्ट्रपती महोदया, आपण फक्त आदिवासींच्याच राष्ट्रपती आहात का संपूर्ण देशाच्या आहात? जर मग संपूर्ण देशाच्या असाल तर एका समूहानं तुमच्या समोर त्यांची भूमिका मांडली, दुसऱ्या समूहाची भूमिका तुम्ही ऐकून घेतली पाहिजे आणि घ्यावी, अशी धनगर बांधवांच्या वतीनं, यशवंत सेनेच्या वतीनं माझी राष्ट्रपती महोदयांना विनंती आहे. आणि त्यांनी आम्हाला वेळ द्यावा. आम्ही आणखीनही आशावादी आहोत की ते आम्हाला वेळ देतील आणि आमची भूमिका समजून घेतील. या राज्य सरकारने जर या उपोषणाची गांभीर्यानं दखल नाही घेतली, असं 15 दिवसातून दिसून येत आहे. माझं राज्यातल्या धनगर बांधवांना विनंती आहे की जर हे सरकार गांभीर्याने घेत नसेल तर आता धनगर बांधवांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. या राज्यामध्ये, या देशातल्या ज्या शक्तिपीठ आहेत, ही नवरात्रोत्सव, आता नवरात्र सुरू होत आहेत, या देशामध्ये शक्तीच केंद्र ज्या ज्या ठिकाणी आहेत, या देशातलं सगळ्यात महत्त्वाचं शक्ती केंद्र, शक्तिपीठ म्हणून या चौंडीमध्ये राजमाता अहिल्यादेवींच्या जन्मभूमीमध्ये आहे. या शक्तिपीठावरती राज्यातल्या धनगर बांधवांनी यशवंत सेनेच्या वतीनं आम्ही धनगर आरक्षण महामेळावा याचं आयोजन या दिवशी, दसऱ्या दिवशी करतोय. अर्थात धनगर बांधवांचा दसरा मेळावा, धनगर आरक्षणाचं सीमोल्लंघन करण्यासाठी या दसरा मेळाव्याचं यशवंत सेनेच्या वतीनं आयोजन करण्यात आलंय. संपूर्ण धनगर बांधवांच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलंय. आपण राज्यातल्या संपूर्ण धनगर बांधवांना माझी विनंती आणि आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त ताकदीनं या चौंडीमध्ये यावं आणि या राज्य सरकारला धनगर एकजुटीची भूमिका किंवा धनगर एकजूट झालाय हे राज्य शासनाला दाखवून द्यावं. ही ताकद दाखविण्यासाठी एक दिवस धनगर आरक्षणासाठी, एक दिवस येणाऱ्या पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि एक दिवस राजमातेच्या शक्तिपीठामध्ये नवीन ऊर्जा घेण्यासाठी आपल्याला दसरा मेळाव्याला यायचंय, असं आव्हान आणि विनंती मी यशवंत सेनेच्या वतीनं आपल्याला करतो. सकाळी 11 वाजता दसऱ्याच्या दिवशी आपण सगळ्या बांधवांनी धनगर एकजुटीची ताकद या ठिकाणी दाखवावी. जरांगे पाटील जर 100 एकरवरती मराठा बांधव एकत्र करून राज्य सरकारला मराठा बांधवाची ताकद दाखवू शकतात, तर माझी विनंती आहे की या ठिकाणी 20 एकरचा असलेल्या ग्राउंडवरती या राज्यातल्या धनगर बांधवांनी धनगर एकजुटीची ताकद या राज्य सरकारला दाखवावी आणि धनगर आरक्षणाचा मार्ग मोकळा करून घ्यावा, अशी विनंती करतो. जय मल्हार. 21 दिवसाचं उपोषण ज्यावेळेस आपण थांबवलं तर ते 50 दिवसासाठी थांबवलेलं होतं. मात्र त्याच वेळेस यशवंत सेनेच्या वतीनं समाजाला, सर्व समाजाला, यशवंत सैनिकांना आपण असं आवाहन केलं होतं की हे 50 दिवसामध्ये सरकार काय काय करते, या सरकारला सतत जागं ठेवण्यासाठी आपापल्या भागामध्ये, विभागामध्ये, जिल्ह्यात, तालुक्यामध्ये, गावामध्ये छोटी मोठी आंदोलन सुरू ठेवावीत. आणि तशा पद्धतीची आंदोलनं सध्या राज्यभर धनगर समाजाच्या वतीने चालू आहे. अनेक ठिकाणी मोर्चे येतात, अनेक ठिकाणी रास्ता रोको होते, अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या निषेध सभा होत आहेत, निवेदनं दिली जात आहेत. म्हणजे समाज थांबलेला नाही, समाज झोपलेला नाही, किंबहुना समाज अधिक तीव्र स्वरूपाच्या भावना व्यक्त करतोय. आणि म्हणून मग उपोषण सुटल्यावर समाज या संघटनेला अधिकृतपणे निमंत्रण दिलं होतं चर्चेसाठी. संघटनेचे 5 पदाधिकारी त्या चर्चेत होते. त्यावेळेस शासनाच्या वतीनं दुसरी एक बैठक इथं ज्यावेळेस चौंडी येथे झाली आणि मंत्री महोदय गिरीश महाजन या ठिकाणी उपोषण स्थळी आले, तर त्यावेळेस शासनानं जो प्रस्ताव दिला, शासनाने जे एक लेखी पत्र दिलं, ते अधिकृतपणे यशवंत सेनेला दिलंय. आणि मग त्यामध्ये 50 दिवसामध्ये आम्ही ही अंमलबजावणीची कारवाई करू आणि त्या संबंधामध्ये निर्णय घेऊ, असं आम्हाला स्पष्टपणे लेखी दिलेलं आहे. मात्र या 15 दिवसामध्ये तशा पद्धतीचं कुठल्याही आशेचा किरण किंवा कुठल्या पद्धतीच्या हालचाली शासन पातळीवर चालू आहेत हे आम्हाला तरी अवगत नाहीये. कदाचित चालू असतील तर ते शासनाने आम्हाला अवगत कराव्यात. आणि म्हणूनच मग जसं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तोरतले साहेब यांनी जे सांगितलं की आम्ही येत्या 24 तारखेला दसरा मेळाव्याला जे सीमोल्लंघन करतोय, त्या किंबहुना ते आम्ही सरकारला इशारा देतोय की तिथून पुढे फक्त 15 दिवस राहताय, म्हणजे राहिलेल्या 20 दिवस राहताय. त्या राहिलेल्या 20 दिवसात तुम्ही काय करणार आहात हे तरी किमान आम्हाला सांगा. आणि म्हणून त्यासाठी समाजाने या ठिकाणी एकतर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं की जेणेकरून या सरकारला ते स्पष्टपणे पिवळं वादळ दिसलं पाहिजे आणि सरकारला लक्षात आलं पाहिजे की आता आपण या समाजाला अधिक काळ फसवू शकत नाहीये. अशोक वीर, सी 24 तास, जामखेड.
तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.